नमस्कार स्वामी भक्त हो. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एकच विनंती करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा संदेश प्रत्येकासाठी नाही. आजचा संदेश फक्त त्या भक्तासाठी आहे जो अनेक दिवसांपासून मनात वेदना घेऊन जगत आहे, ज्याला वाटतंय की मी इतकी प्रार्थना करतो तरी माझं काम का होत नाही. जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर आजचा हा संदेश योगायोग नाही. स्वामी समर्थांनीच तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे. आता डोळे हलकेच मिटा, स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि मनापासून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर आज तुमच्या मनात 5 हा अंक आला असेल किंवा हा अंक वारंवार तुमच्या नजरेसमोर येत असेल तर आज स्वामी समर्थ तुमच्याशी थेट बोलत आहेत. हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका, कारण शेवटी स्वामींचा असा एक संदेश आहे जो तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. हा अंक निवडणाऱ्या स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता रडणं थांबव. तुझे अश्रू माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. गेल्या काही महिन्यांत तू खूप काही सहन केलं आहेस. काही लोकांनी तुझा विश्वास तोडला, काहींनी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला आणि काहींनी तुला कमी लेखलं. रात्री झोप येत नाही, मनात हजारो विचार येतात आणि कधीकधी तुला वाटतं, माझं नशीब इतकं कठीण का? पण स्वामी म्हणतात, ज्याची परीक्षा मोठी असते त्याचं भविष्यही मोठं असतं. आज जे दुःख तुला सहन करावं लागत आहे ते कायमचं नाही. जसं काळोखानंतर सूर्य उगवतो तसंच तुझ्या आयुष्यातही आनंदाचा दिवस येणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वास सोडू नकोस, कारण जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ स्वतः नवीन दरवाजा उघडतात. कदाचित आज तुला वाटत असेल की कोणीच माझं नाही, पण स्वामी म्हणतात, मी आहे ना बाळा. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा मी तुझा हात धरतो. तू फक्त माझं नाव घेत राहा. श्री स्वामी समर्थ या एका नामात इतकी शक्ती आहे की मोठ्यात मोठं संकटही दूर होऊ शकतं. आता मन शांत ठेवा, एक खोल श्वास घ्या आणि पुन्हा एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, 5 हा अंक फक्त एक संख्या नाही, तो बदलाचा संकेत आहे. तुझ्या आयुष्यात गेल्या काही काळापासून ज्या गोष्टी अडकल्या आहेत त्या हळूहळू मार्गी लागतील. तुला वाटत होतं आता काहीच होणार नाही, पण स्वामी म्हणतात, जिथे तुझी आशा संपते तिथून माझी कृपा सुरू होते. तुझ्या घरात पैशांची चिंता आहे, मनात भविष्याची चिंता आहे आणि एक अपूर्ण इच्छा तुला सतत त्रास देत आहे. तू ती इच्छा कोणालाच सांगितलेली नाही, पण रोज स्वामींच्या फोटोसमोर उभा राहून मनातच ती इच्छा व्यक्त करतोस. आज स्वामी हसून म्हणतात, मला सगळं माहीत आहे. तू काही बोलण्याआधीच मला तुझ्या मनातलं कळतं, म्हणून चिंता करू नकोस. योग्य वेळ येताच जे तुझं आहे ते तुला नक्की मिळेल. पण स्वामी तुला एक इशाराही देत आहेत. तुझ्या आसपास अशी एक व्यक्ती आहे जी तुझ्यासमोर गोड बोलते पण मनातून तुझं चांगलं होऊ देत नाही. म्हणून प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नकोस. तुझी प्रत्येक योजना, प्रत्येक आनंद सर्वांसमोर सांगू नकोस. काही गोष्टी फक्त स्वामींना सांग, कारण नजरेपेक्षा वाईट काहीच नसतं. स्वामी म्हणतात, आजपासून एक छोटा नियम पाळ. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. हे करताना कोणतीही घाई करू नकोस. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने, कारण श्रद्धा असेल तर कृपा नक्की मिळते. स्वामी समर्थ फक्त एवढंच सांगतात, तुझा वेळ जवळ आला आहे, फक्त धीर सोडू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे आणि जेव्हा मी सोबत असतो तेव्हा अशक्यही शक्य होतं. स्वामी भक्तांनो, आता मी तुम्हाला एक छोटी पण मनाला स्पर्श करणारी कथा सांगणार आहे. ही कथा पूर्ण ऐका, कारण कदाचित या कथेत तुम्हाला तुमचंच आयुष्य दिसेल. एका गावात एक गरीब भक्त राहत होता. त्याच्याकडे ना भरपूर पैसा होता, ना मोठं घर, पण त्याच्याकडे एकच मोठी संपत्ती होती, स्वामी समर्थांवर अढळ विश्वास. रोज सकाळी तो स्वामींच्या मंदिरात जायचा, नमस्कार करायचा आणि एवढंच म्हणायचा, स्वामी, माझी काळजी तुम्ही घ्या. एक दिवस त्याच्या आयुष्यात एवढं मोठं संकट आलं की त्याच्याकडे खाण्यासाठीही काही उरलं नाही. घरच्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याच्या मनातही हजारो प्रश्न होते. त्या रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि रडत म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. पण दुसऱ्याच दिवशी, जिथून त्याला कोणतीही अपेक्षा नव्हती, तिथून मदतीचा हात पुढे आला. त्याला काम मिळालं, घरात आनंद परत आला आणि त्या भक्ताच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते होते कृतज्ञतेचे. स्वामी म्हणतात,
ही कथा फक्त त्या भक्ताची नाही, ती तुझीही होऊ शकते. आज तू ज्या अडचणीत आहेस ती कायमची नाही. लक्षात ठेव, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ नक्की होते. तसंच तुझ्या आयुष्यातही आनंदाची पहाट जवळ येत आहे. आज एक वचन दे, कोणतीही परिस्थिती आली तरी स्वामींचा हात कधी सोडणार नाहीस. कारण स्वामींचा हात धरून चालणारा भक्त कधीच एकटा नसतो. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर मला खात्री आहे की हा योगायोग नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुला कधीच सोडलं नाही. तूच कधीकधी दुःखामुळे माझी उपस्थिती विसरून जातोस. जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असतात तेव्हा माझं हृदयही व्याकुळ होतं. जेव्हा तू मनापासून माझं नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ असतो. आज 5 अंक निवडणाऱ्या प्रत्येक भक्ताला मी एक आशीर्वाद देत आहे. तुझ्या घरात शांतता नांदो, तुझ्या कष्टाला योग्य फळ मिळो, तुझ्या मनातील भीती नाहीशी होवो आणि तुझ्या आयुष्यातील बंद झालेले मार्ग पुन्हा उघडो. लक्षात ठेव, वेळ बदलायला एक क्षण पुरेसा असतो. आज तू रडत असशील, पण उद्या तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून लोक म्हणतील, याच्या आयुष्यात इतका सुंदर बदल कसा झाला? आणि तेव्हा तू फक्त एकच उत्तर देशील, ही माझी नाही, स्वामी समर्थांची कृपा आहे. म्हणून आजपासून निराश होऊ नकोस. स्वतःवर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा ठेव. कारण जिथे श्रद्धा असते तिथे कृपा असते. जिथे कृपा असते तिथे अशक्यही शक्य होतं. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करा आणि हा संदेश अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आज मनाने खचली आहे. कदाचित स्वामी समर्थ तिच्यासाठीही तुमच्यामार्फतच हा संदेश पाठवत असतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही 8 अंक निवडला असेल तर स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू स्वतःला जितका एकटा समजतोस तितका तू कधीच एकटा नाहीस. गेल्या काही दिवसांत तू अनेक वेळा स्वतःला सावरला आहेस. लोकांसमोर हसण्याचा प्रयत्न केलास, पण एकांत मिळाला की डोळे आपोआप भरून आले. तुला वाटलं, माझं दुःख कोणालाच समजत नाही. पण स्वामी म्हणतात, मला सगळं दिसतं आहे. तू कोणासाठी किती त्याग केला, कोणासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, कोणाला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःचं दुःख लपवलंस. हे सर्व माझ्या नजरेतून कधीच सुटलं नाही. आज मी तुला एक प्रश्न विचारतो, तू शेवटचं मनापासून कधी हसलास? थोडा विचार कर. कदाचित तुलाही उत्तर सापडणार नाही. कारण गेल्या काही महिन्यांत तू फक्त जबाबदाऱ्या निभावत राहिलास, स्वतःसाठी जगणंच विसरून गेलास. पण बाळा, जीवन फक्त संघर्षाचं नाव नाही. जीवन हे माझ्या कृपेचा अनुभव घेण्यासाठीही आहे. स्वामी पुढे म्हणतात, 8 हा अंक अनंताचा संकेत आहे. अनंत कृपा, अनंत शक्ती आणि अनंत आशा आजपासून तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. पण लक्षात ठेव, कृपा मिळण्याआधी श्रद्धा टिकवावी लागते. अनेक भक्त शेवटच्या क्षणी हार मानतात आणि त्याच क्षणी त्यांच्या दारात कृपा येऊन उभी असते. म्हणून आज कोणत्याही परिस्थितीत विश्वास सोडू नकोस. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात लवकरच एक आनंदाची बातमी येईल. ती नोकरीची असू शकते, व्यवसायातील यशाची असू शकते किंवा घरातील एखाद्या मोठ्या अडचणीचा शेवटही असू शकतो. आज तुला फक्त एवढंच करायचं आहे. रोज सकाळी उठल्यावर एकदा मनापासून म्हणायचं, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण. आणि रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा. हे सातत्याने केलंस तर तुझ्या मनातला भीतीचा अंधार हळूहळू दूर होईल. स्वामी हसून म्हणतात, बाळा, अजून थोडा धीर धर. कारण मी तुझ्यासाठी जे ठरवलं आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. स्वामी भक्तांनो, आता मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी फक्त कथा नाही तर अनेक भक्तांच्या आयुष्यात घडलेला अनुभव आहे. एका छोट्या गावात एक भक्त राहत होता. त्याचं आयुष्य सतत संकटांनी भरलेलं होतं. नोकरी गेली, कर्ज वाढलं, घरात आजारपण आणि नातेवाईकांनीही साथ सोडली. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. डोळ्यात अश्रू होते आणि हात जोडून तो म्हणाला, स्वामी, आता माझ्यात लढण्याची ताकद उरलेली नाही. त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामी शांतपणे म्हणाले, बाळा, जेव्हा तुला वाटतं की तू एकटाच चालतो आहेस तेव्हा तुला उचलून नेणारा मीच असतो. सकाळी उठल्यावर त्याच्या आयुष्यात लगेच चमत्कार झाला नाही, पण त्याच्या मनात एक मोठा बदल झाला. भीती कमी झाली, विश्वास वाढला आणि त्याने पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केले. काही महिन्यांनी
त्याला चांगलं काम मिळालं, कर्ज फेडायला सुरुवात झाली, घरात पुन्हा आनंद परतला, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते होते स्वामींच्या कृपेचे. स्वामी म्हणतात, ही कथा फक्त त्या भक्ताची नाही, ती तुझ्याही आयुष्यात घडू शकते. कदाचित आज तुझ्या आयुष्यात अंधार आहे, पण अंधार कायमचा राहत नाही. सूर्योदय होण्यासाठी रात्रीचं शेवट होणं आवश्यक असतं. तसंच तुझ्या संकटांचाही शेवट जवळ येत आहे. आज स्वामी तुला एक वचन मागत आहेत, परिस्थिती कितीही कठीण असो, माझं नाव सोडू नकोस. कारण श्रद्धा टिकवणारा भक्त कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. स्वामींचं एक वाक्य कायम लक्षात ठेव, वेळ बदलायला उशीर लागू शकतो, पण माझी कृपा कधीच उशीर करत नाही. भक्तांनो, जर तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकला असेल तर एक गोष्ट मनात ठेवा, स्वामी तुम्हाला कधीच एकटे सोडत नाहीत. कधी आपल्याला वाटतं, मी इतकी पूजा करतो, इतका जप करतो, तरी माझ्या आयुष्यात दुःखच का? पण स्वामी समर्थ शांतपणे म्हणतात, बाळा, मी तुला शिक्षा देत नाही, मी तुला घडवत आहे. सोनं जसं अग्नीत तापल्यावर अधिक शुद्ध होतं, तसंच भक्ताचं मनही संकटांमधून अधिक मजबूत होतं. आज तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते कायमचं नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील बंद दरवाजे आता हळूहळू उघडतील. ज्या कामासाठी तू खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहेस त्यात आशेचा किरण दिसेल. ज्या नात्यात दुरावा आला आहे तिथे पुन्हा प्रेमाची सुरुवात होऊ शकते. आणि ज्या भीतीने तू रोज जगत आहेस ती भीती माझ्या कृपेने कमी होईल. पण आज मी तुला एक छोटी सेवा सांगतो. पुढील 8 दिवस रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने बस. स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लाव आणि 21 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. जप संपल्यावर एवढंच म्हण, स्वामी, माझ्या मनातील योग्य इच्छा तुमच्या चरणी अर्पण करतो. मला योग्य मार्ग दाखवा आणि धैर्य द्या. हे केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर मनाला स्थैर्य आणि श्रद्धा मिळण्यासाठी आहे. आजचा शेवटचा संदेश 8 अंक तुला आठवण करून देतो की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नवी पहाट उगवते. आज जर तू रडत असशील तर उद्या हसण्याचं कारणही तुला मिळू शकतं. फक्त विश्वास सोडू नकोस, श्रद्धा कमी करू नकोस आणि कोणत्याही परिस्थितीत स्वामींचं नाम सोडू नकोस. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश अशा एखाद्या व्यक्तीला नक्की पाठवा जी आज मनाने खचली आहे. कदाचित स्वामी समर्थ त्या व्यक्तीपर्यंत तुमच्या मार्फतच पोहोचू इच्छित असतील. श्री स्वामी समर्थ.